म्हणजे माझे खूप छोटे छोटे मुलं आहेत सर. माझा पूर्ण संसार आज उद्ध्वस्त झाला आहे. म्हणजे आज म्हणजे पूर्ण म्हणजे काहीच राहिलं नाही सर माझ्या जगण्यात. मला फक्त आज प्रशासनाकडं आणि सगळ्यांकडं मला फक्त न्याय पाहिजे. घटनेच्या 8-10 दिवस आधी सर माझ्या मुलाला पण शाळेतून म्हणजे किडनॅप करण्याचा असा इनडायरेक्टली प्रयत्न. 16 जानेवारी 2026 वार शुक्रवार होता. बीड शहरामध्ये एक शिवाजीनगर पोलीस ठाणं आहे. तिथे एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. एका पत्नीने केली की पती माझा मिसिंग आहे म्हणून. त्याचा दुसरा दिवस 17 जानेवारी 2026 वार शनिवार 9 ते 12च्या सुमारास कपिलधारवाडी आहे बीडच्या नजदीक आहे मांजरसुंब्या घाटामध्ये एक मृतदेह आढळला. कशामध्ये? 4 व्हीलर गाडीमध्ये. सियाज कंपनीची गाडी होती. आढळला कसा? गाडीमध्ये कोळशाचा धूर वगैरे केला. मग प्रथमदर्शनी अहवाल असं सादर झालं की आत्महत्या केली आहे. गुदमरून वास आला, आत्महत्या केली आहे. पण मृतदेहाचं PM झालं, सगळं झालं, रिपोर्ट वगैरे आले. घटनास्थळावर एक चिठ्ठी दाखल झाली. एक चिठ्ठी भेटली पोलिसांना. चिठ्ठीमध्ये नाव होतं एका GST अधिकाऱ्याचं. अधिकारी कोण? वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याचं. त्याच दिवशी मी स्वतः पोलीस स्टेशनला होतो. प्रदीप फाटे हे पोलीस स्टेशनमध्ये होते. पोलीस स्टेशन ग्रामीणच्या हद्दीत येतं. ग्रामीण पोलिसांनी तिथे त्यांना बसून ठेवलं होतं. त्याच्यानंतर त्यांना सोडलं गेलं. हा विषय सगळा क्लिअर झाला. त्याच्यानंतर मृतदेह होता कोणाचा? बीड जिल्ह्याचे GSTचे अधिकारी होते. कोण? सचिन जाधवर, ज्यांचं MPSCला मार्गदर्शन करण्यासाठी इंग्रजी पुस्तक होतं MPSCच्या विद्यार्थ्यांना. या सगळ्या प्रकरणात आता सध्या मी आहे बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात. माझ्यासोबत कोण आहे? तर सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर आहेत. मी एक अशीच विश्लेषण केलं होतं या प्रकरणावर. हे सगळं प्रकरण झालं होतं. त्याच्यानंतर खाली कमेंट पण भरपूर आल्या की सर काही करा, पण हे प्रकरण नेमकं घडलं आहे काय याचं विश्लेषण नक्की करतात. आणि आज त्याच अनुषंगाने त्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्या पत्नी मयुरी जाधव. सगळं प्रकरण आता उलगडून घेऊया. नेमकं ते प्रकरण काय? अजूनसुद्धा 17 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 1 महिना तर उलटून गेला आहे, 1.5 महिना होत आला आहे. पण अजूनसुद्धा आरोपी गुन्हा दाखल फक्त झालेला आहे बहुतेक. अजून काय तो म्हणजे अटकेत नाही आहे. आता ते मला सांगतील सगळं नेमकं प्रकरण काय. सगळं पहिल्यापासून प्रकरण काय होतं? मिसिंगची तक्रार दाखल झाली. त्याच्यानंतर आज परत एकदा SP कार्यालयात धाव घ्यावी लागली आहे. हो सर, 16 तारखेला सर ऑफिसच्या टायमिंगमध्ये घरून गेले आणि दुपारी जेवणासाठी आले. त्यावेळेस थोडंसं ताणतणावात होते की ऑफिशियली समजा आहे किंवा मला म्हणजे असं बोलले थोडंसं नर्वस. आणि ऑफिसला नंतर गेले. 6:30ला येणार म्हणून सांगितलं, पण सर 6:30ला ते वापस आले नाहीत. मी नंतर 6:30ला कॉल केला सरांना की सर येणार आहेत. तर ते बोलले की मला EV बिलची ड्युटी आहे, मी EV बिलची ड्युटी करून घरी येणार आहे म्हणून. पण सर नंतर 8:30ला कॉल केला तर मला समोरून काहीच रिप्लाय भेटला नाही, म्हणजे फोनच रिसीव केला नाही, बोलणं झालं नाही आमचं. त्यानंतर मी वाट पाहिली की आहे EV बिलची ड्युटी आहे की येतील. आणि त्यामुळं मी म्हणजे रात्रभर पण म्हणजे त्यांची वाट बघत राहिली, कारण की EV बिलची ड्युटी लागली तर 2:30-3 कधी वाजायचे त्यांना यायला. पण त्यानंतर सर मी ॲप्लिकेशनवर लोकेशन बघितलं तर टोल नाक्याचं दिसलं. टोल नाका तिकडं पण आम्ही त्यांचं सर्चिंग केलं, पण समजा तिकडं पण दिसून आलेलं नाही. तेव्हा मी 17 तारखेला सकाळी त्यांचं 5:30 वाजता बीड शहर पोलीस स्टेशनला गेले आणि मिसिंग फाईल केली त्यांची. तेव्हा पण लोकेशन सर बीडकडं येतानाचं दिसलं त्यांचं. आणि बीडकडे येताना तर तिथलचे सर मला बोलले की काही टेन्शन घेऊ नका की मोबाईल तुमचा मूविंगमध्ये आहे. तर मग मूविंगमध्ये होता. इकडचं लोकेशन कपिलधारवाडीकडचं लोकेशन दिसलं नाही. आणि नंतर 10:30-11च्या दरम्यान सांगितलं की गाडी कपिलधारवाडी परिसरात आहे. कपिलधारवाडी म्हणजे तेव्हा आता मला सांगितलं ना की असं सांगितलं की फक्त गाडी भेटली आहे, सर पण आहेत हॉस्पिटलमध्ये केलेले, बेशुद्ध आहेत, अशा परिस्थितीत आहेत म्हणून सांगितलं होतं सर. ही बाकीची घटना आणि कसं धोका आहे हे म्हणजे आधीपासून, कारण की ह्या घटनेच्या 8-10 दिवस आधी सर माझ्या मुलाला पण शाळेतून म्हणजे किडनॅप करण्याचा असा इनडायरेक्टली प्रयत्न किंवा इनडायरेक्टली टॉर्चर म्हणावं लागेल त्याला, की म्हणजे झालं होतं की त्याच्या आईनं त्याला घरी बोलवले असं म्हणून 2 मुलं आले होते शाळेमध्ये. तर तेव्हा पण असं इनडायरेक्टली टॉर्चर किंवा इनडायरेक्टली कुठल्या गोष्टीवर दबाव, मला त्या गोष्टीची शंका आहे की इनडायरेक्टली काय प्रेशर होतं त्यांच्यावर. यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव वगैरे घेतली, काय गुन्हा दाखल वगैरे झाला? हो सर. आणि नंतर समजा मला तर समजलं संध्याकाळी की त्यांच्या पॉकेटमध्ये गाडीमध्ये डेड बॉडी भेटली. हे मला म्हणजे 5-6च्या दरम्यान समजल्या गोष्टी. तर तेव्हा त्यांच्या समजले की त्यांच्या पॉकेटमध्ये त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव आहे की जे की मी त्यांच्या तोंडातून नेहमी ऐकत होते की म्हणजे फाटेचं असं करतो तसं करतो किंवा दबाव देतो किंवा मेंटली टॉर्चर करतो, काही गोष्टी मला सहन होत नाहीत. तर आणि मला सांगितलं की त्यांच्या खिशामध्ये सुसाईड नोटमध्ये फाटेंचं नाव आहे. तर तेव्हा पण मग आम्ही नंतर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथं पण आमची म्हणजे FIR घेतली गेली नाही सर लवकर.
म्हणजे मेन्शन तो इन्सिडेंट म्हणजे मला पण थोडंसं चक्कर ही आली, त्यामुळे थोडं मिस झालं. पण त्यावेळेस आरोपी त्यांनी बसून ठेवलं, पण लगेच सोडून दिला तो आम्ही गेल्यानंतर. की त्यांनी सांगितलं की आम्ही तक्रार लिहून घेतो, असं करतो, पण त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली. आम्ही गेलो की त्याला सोडून दिलं सर. त्या दिवशी तुम्ही SP ऑफिसला आला होत्या? कधी? या मागच्या वेळात तुम्ही SP ऑफिसला एकदा येऊन गेलात ना हो, सर. वाटतं? मी त्याच्यानंतर म्हणजे 2-3 दिवसानंतर पण गुन्हा नोंद करण्यासाठी येऊन गेले, तेव्हा पण माझा गुन्हा घेतला नाही सर. म्हणजे हे 17-8-19-20ला मी आले होते डबल FIR करण्यासाठी, तेव्हा पण घेतला नाही. आणि नंतर सर त्याच्यानंतर मी 2दा SP सरांना आणि बेल पण रिजेक्ट झाली त्याची. तर त्याच्यानंतर मी SP ऑफिसला 2 वेळा येऊन गेले, की 2 वेळा निवेदन घेऊन गेले त्याच्यासाठी. पण सर तेव्हा पण म्हणजे असं काही रिस्पॉन्स भेटला नाही. आणि आज पण मी निवेदन देण्यासाठीच आले, की मी आज जर सकाळी 1 वाजेपर्यंत जर आरोपी अटक नाही झाला तर मी उद्या माझे लहान मुलं आणि माझ्या फॅमिलीसोबत आमरण उपोषणाला बसणार आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या, एक पत्नी म्हणून काय वाटते, काय असेल हे सगळं प्रकरण? सर एक पत्नी म्हणून आज माझं म्हणजे माझे खूप छोटे छोटे मुलं आहेत सर. माझा पूर्ण संसार आज उद्ध्वस्त झाला आहे. म्हणजे आज म्हणजे पूर्ण म्हणजे काहीच राहिलं नाही सर माझ्या जगण्यात. मला फक्त आज प्रशासनाकडं आणि सगळ्यांकडं मला फक्त न्याय पाहिजे. आत्ता सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आलात, SP सरांशी काही बोलणं झालं, काय सांगितलं? गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर, कधी अटक करणार आहेत, तपासी अंमलदार कोण आहेत, त्यांच्याकडून काही असा वेगळा दुजाभाव होतो आहे का या सगळ्या गोष्टीचा? नाही, आज SP सरांना भेटले मी, तर सरांनी मला शब्द दिला की मी लवकरात लवकर त्याच्यासाठी त्याला अटक करणार आणि लवकरात लवकर त्याच्यावर ॲक्शन घेणार, त्याचं अकाउंट सील करणं ह्या त्या गोष्टी. कारण की बेल रिजेक्ट होऊन पण 13 दिवस उलटून गेलेत आणि अजून पण फरारी. आणि GST डिपार्टमेंट पण काहीच कारवाई करत नाही आहे त्याच्यावर. मग एवढे दिवस फरारी राहून तो मोकाट फिरतो आहे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सर मला आयो सर दराडे सर आहेत, त्यांनी पण बघतो, लोकेशन मिळत नाहीत, लोकेशन भेटलं नाही अजून, अशी उत्तर मिळत गेली. पण आज SP सरांनी सर दिला आहे की मी लवकर ॲक्शन घेतो. त्याच्यामुळं सर मी उद्या 1 वाजेपर्यंत सरांना वेळ देऊन उद्या आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे मी आणि माझ्या फॅमिलीनं. प्रकाश आंबेडकरांचा पण फोन आला होता, तेही काहीतरी बोलले वाटतं दराडेंना. हो सर, प्रकाश आंबेडकर सरांसोबत बोलणं झालं होतं आणि सर त्यांनी पण शब्द दिला आहे की जोपर्यंत ही ॲक्शन घेतली जात नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे म्हणून. सर आरोपी प्रदीप फाटे हा आरोपी नाही तर मग फरार काय आहे? त्यांनी एकदा तरी मी आरोपी नाही, ते एकदा तरी समोर यायला पाहिजे होतं माझ्या आणि फॅमिलीचा की नाही म्हणजे ह्याच्यात माझा काही दोष नाही आहे. मग तो आरोपी नाही तर मग तो फरार असा का फिरतोय फरार? याच्या अगोदर पोलिसांसोबत असं काही बोलणं झालं होतं का की प्रदीप फाटे यांनी पोलिसांना वगैरे सांगितलं की या सगळ्या आत्महत्या प्रकरणात माझा कसलाही काडी मात्र संबंध नाही आहे? नाही सर, तसं काही सांगितलेलं नाही त्यांनी. माझी एवढीच अपेक्षा होती, तर तो आरोपी नाही तर मग तो असं फिरतोय का फरारी? तो आरोपी तेव्हाच फिरतोय ना. आता उद्याच्याला फक्त आमरण उपोषण करणार, जर का उद्या उपोषण करून सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालाच नाही तर मग काय? सर आता एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याला अटक करावी आणि तो आरोपी जर अटक झाला ना तर भरपूर गोष्टी त्याच्यातून बाहेर येतील सर. एक GST अधिकारी आत्महत्या करतोय म्हणजे सर्वात महत्त्वाचं तर पहिल्यांदा अजून कन्फर्म झालंच नाही आहे की आत्महत्या आहे की हत्या आहे. 17 तारखेपासून 17 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 1 महिना उलटून गेला आहे. ते सिंघम चित्रपटात एक डायलॉग आहे, अगर मंदिर के सामने से कोई चप्पल भी चोरी नहीं कर सकता. आत्महत्या केली आहे की हत्या अजूनसुद्धा पोलिसांना कळलेलं नाही आहे. बरं, जे कोणी आरोपी असतील त्यांना अजून अटकसुद्धा करण्यात आली आहे. या पत्नीच्या पापण्या अक्षरच्या 1 महिन्यांपासून ओल्यात, त्यांच्या पापण्यांच्या कडा. माझ्यासमोर ऑफ कॅमेरामध्ये मी त्यांच्या सचिन जाधवर यांच्या आईला भेटलो, त्या आईने टाहो फोडला आमच्यासमोर, पण अजूनसुद्धा ते आरोपी जेरबंद नाही आहेत. आता उद्या उपोषण करतायत न्यायासाठी. वापस पुन्हा एकदा आत्महत्या केली आहे माणसाने, पण न्यायासाठी त्याच्या कुटुंबियांना उंबरठे झिजवावे लागतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे ह्या बीडच्या प्रशासनासाठी. आता उद्या काय होणार आहे हे पाहू आणि त्याच्यानंतर उद्या उपोषण होईल, त्याच्यानंतर काय होणार आहे हे पाहणं आता सर्वात महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे, लोकांच्या TV बीड.